हॅलो ऑल. जो गेम आपण आता बघणार होतो 1910 साली खेळला गेला होता. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला अलेक्झांडर अलेखाइन आणि काळ्या बाजूला व्लादिमीर ऑस्ट्रॉक्स्की नावाचा एक खेळाडू होता, ज्याच्याबद्दल फारशी माहिती मला मिळाली नाही. पण 1910 म्हणजे अजूनही अलेखाइन काही वर्ल्ड चॅम्पियन बनलेला नव्हता. पण या गेममध्ये त्याने त्याचा फेमस अलेखीन ब्लॉकची चाल खेळली, जी काय होती ह्याची तुम्हाला कदाचित कल्पना असेल. नसेल तर हा गेम तुम्ही जरूर बघा. या गेमपासूनच त्या प्रकारच्या डिफेन्सला अलेखीन ब्लॉक म्हणायला लागले. तर असं या डावात नेमकं काय झालेलं ते आपण बघू. डावाची सुरुवात अलेखाइनने केली. D4 उत्तर आले D5 E3 E6 नाईट D2 नाईट D7 F4 नाईट F6 बिशप D3 C5 C3 बिशप D6 नाईट H3 A6 कॅसल बाय व्हाईट क्वीन B6. म्हणजे आतापर्यंत परिस्थिती पाहिली तर दोन्ही खेळाडूंनी अजूनही केवळ मोहरे डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फार विशेष अशी अवघड अशी कुठलीही वेगळी चाल नाही. या पुढची चाल होती नाईट F3 नाईट E4 आणि नाईट E4 ही चाल खेळून पांढऱ्या उंटाशी घोडा एक्सचेंज करण्याची ऑफर दिलेली आहे. पण अलेखाइनची चाल होती नाईट H2 G5. त्याने दुसऱ्या घोड्याशी एक्सचेंज करण्याची ऑफर दिली. नाईट टेक्स G5 नाईट टेक्स G5 H6 नाईट H3 कॅसल बाय ब्लॅक क्वीन F3 नाईट F6. म्हणजे तुम्ही इथपर्यंत जर परिस्थिती पाहिली तर अजूनही दोन्ही खेळाडू मोहरेच डेव्हलप करत आहेत आणि काळा राजा आता चांगल्या सेफ कॅसलमध्ये आहे. या पुढची चाल होती B3. अलेखाइनने आता क्वीन साइड वरती अटॅक करायला सुरुवात केली. ज्यानंतर बिशप D7 बिशप D2 क्वीन A7 आणि क्वीन A7 ही थोडीशी स्ट्रेंज चाल आहे, कारण या चालीचा नेमका उपयोग काय किंवा महत्व काय हे कळणं अवघडच आहे. कदाचित ती केवळ एक वेळ खाऊ चाल होती की जिथे काळा खेळाडू आता पांढऱ्या खेळाडूला तो काय चाल खेळतो हे बघायचा प्रयत्न करत होता. तर या पुढची चाल होती नाईट F2 बिशप C6 आणि तुम्ही जर पाहिलं तर काळ्या खेळाडूने त्याची बिशप पेअर जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने सेट केलेली आहे. म्हणजेच ऑफकोर्स आता मध्ये काळी प्यादी पांढरी प्यादी आहेत, पण इन केस जर मोठे एक्सचेंजेस झाले तर बिशप पेअर जी आहे ती डायरेक्ट राजा समोरच्या प्यादावरती अटॅक करू शकते. आणि आपल्या सगळ्यांना हे लक्षात असायला पाहिजे की बिशप पेअर ही शक्यतो अशाच प्रकारे सेट केलेली असावी. दुसरीकडे अलेखीनची देखील बिशप पेअर तशाच पद्धतीने ऍक्टिव्ह आहे, पण ऑफकोर्स तुम्ही जर पाहिलं तर काळी बिशप पेअर जी आहे ती दिसायला पण चांगली दिसते, सो ती जास्त हायलाइट होतीये. पुढची चाल होती G4 आणि G4 ही चाल खेळण्यामागे अलेक्झांडरचे वेगळेच कॅल्क्युलेशन्स होते. काय ते तुमच्या लक्षात पुढे येतीलच, पण त्याने स्वतःच्या राजाचं कॅसल ब्रेक केलेलं आहे. सो यामागे त्याचं काय कॅल्क्युलेशन असू शकतं अर्थात हे तुम्हाला आता लगेचच कळेल. पुढची चाल होती रूक F2 E8. ज्यानंतर G5 आणि G5 चाल खेळल्यानंतर तुम्ही बघाल काळा घोडा आणि काळं प्याद दोन्हीवरती अटॅक आहे, म्हणून H टेक्स G5 F टेक्स G5. आणि आता तुम्हाला या G4 चालीचं महत्व कळालं असेल, कारण या चालीमुळे तुम्ही जर पाहिलं तर काळ्या राजासमोरचा H कॉलम पूर्णपणे ओपन झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता अलेक्झांडरचे बिशप पेअर पैकी पांढरा बिशप बघा आणि पांढरा वजीर बघा, दोन्ही मिळून जे आहेत ते H7 प्यादावरती अटॅक करू शकतात. म्हणजेच अलेक्झांडरने आपलं कॅसल जरूर ब्रेक केलं, पण ते करतानाच त्याने काळ्या खेळाडूचा राजा देखील काहीसा एक्सपोज केलेला आहे. या अशा परिस्थितीत खरे तर काळ्या खेळाडूने नाईट E4 ही चाल खेळायला हवी होती. त्याचे कारण ती जर त्याने खेळली असती तर तुम्ही पाहिलं तर पांढऱ्या उंटाचा डायगोनल ब्लॉक झाला असता आणि अर्थात पांढऱ्या खेळाडूकडे अजूनही अटॅकिंग चान्सेस आहेत किंवा बरंच मटेरियल एक्सचेंज होऊ शकतं, जे मटेरियल एक्सचेंज झाल्यानंतर देखील पांढऱ्या खेळाडू फायद्यामध्ये आहे. पण एकंदरीत हे सगळं एक्सचेंज झाल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर तुलनेने काळा राजा जास्त सेफ आहे. जी पोझिशन आता आपल्याला नंतर बोर्डवर बघायला मिळेल त्यापेक्षा हा राजा जास्त सेफ आहे. पण F टेक्स G5 यानंतर नाईट E4 ही चाल न खेळता काळ्या खेळाडूची चाल होती नाईट D7 जी
कम्प्लिटली चुकीची चाल होती. रिझन इज की त्याने घोडा हलवल्यामुळे H7 जे स्क्वेअर आहे त्याचा डिफेंडर पण बाजूला गेलेला आहे. त्याचप्रमाणे जो मोहरा B1 H7 हा पांढऱ्या उंटाचा डायगोनल ब्लॉक करू शकत होता, तो मोहरा देखील मागे गेलेला आहे. आणि आता पांढरा उंट हा पूर्णपणे एक अमेझिंग अटॅकिंग पीस झालेला आहे की ज्याचं इम्पॉर्टन्स हे खूप जास्त आहे. या अशा परिस्थितीत पांढऱ्या खेळाडूची पुढची चाल होती नाईट G4. लगेचच अलेक्झांडरने आता किंग साइड वरती अटॅक करायला सुरुवात केलेली आहे. ज्यानंतर रूक E7 नंतर क्वीन H3. आणि मी म्हणालो तसं की काळा घोडा बाजूला घेणं ही पूर्णपणे चुकीची चाल होती. या चालीमुळे H7चा डिफेंडरही कमी झाला, डायगोनल ब्लॉक करणारा मोहरा देखील कमी झाला आणि अलेक्झांडरने आता त्याचा पूर्ण फायदा उठवलेला आहे. या अशा परिस्थितीमध्ये पुढची चाल होती नाईट F8. आता काळा खेळाडू जो आहे तो H7 स्क्वेअर प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. ज्यानंतर अलेक्झांडरने त्याच्या या डावातली सर्वाधिक चर्चेची चाल खेळली जी होती आलेखीन ब्लॉक. तुम्हाला जर आलेखीन ब्लॉक बद्दल माहिती नसेल तर तुम्ही नक्की गुगल करू शकता. आणि जर तुम्ही बॉबी फिशरचा एक पूर्वीचा गेम मी अपलोड केलेला बघितला असेल अगेन्स्ट पाल बँको, तर त्यात तुम्हाला आलेखीन ब्लॉक काय आहे हे नक्की कळाला असेल. या परिस्थितीमध्ये अलेक्झांडरची चाल होती रूक F6 आणि त्याने F7 वरच्या प्यादा ब्लॉक केलेला आहे, म्हणून या चालीला अलेक्झांडर्स आलेखीन ब्लॉक असं म्हणतात. म्हणजे अलेक्झांडर आलेखीन नुसतं आलेखीन ब्लॉक असं म्हणतात. आणि या चालीचं लॉजिक असं आहे की ही चाल खेळल्यामुळे F7 प्याद जे आहे ते पुढे येऊ शकत नाही. त्यामुळे काळा राजा जो आहे तो एका कोपऱ्यात अडकून पडलेला आहे, तो बाजूला जाऊ शकत नाही. दुसरीकडे जर काळ्या प्यादाने हत्ती मारलाच तरीही घोडा जो आहे तो राजाला चेक देऊ शकतो. ज्यानंतर राजा तुम्ही जर पाहिलं तर H कॉलम मध्ये येऊ शकत नाही कंपल्सरी. किंग G7 आणि त्यानंतर इथे नाही, क्वीन H6 चेकमेट हा अशा प्रकारचा चेकमेट होईल. H7 नाही, घोड्याचा सपोर्ट आहे, पण क्वीन H6 हा जो आहे तो अशा प्रकारचा काळा राजा चेकमेट होऊ शकतो. म्हणजेच तो हत्ती मारणं किती रिस्की आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर हे लक्षात घेऊनच रूक F6 यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती नाईट G6. त्याने नाईट G6 चाल खेळली. ज्यानंतर अलेक्झांडरची चाल होती रूक टेक्स G6. त्याने शांतपणे एक्सचेंज सॅक्रिफाईस केलेला आहे, कारण त्याला माहित आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये काळा राजा पूर्णपणे एका कोपऱ्यात अडकलेला आहे आणि जो घोडा होता तो काळा राजाला डिफेंड करू शकत होता. पुढची चाल होती F टेक्स G6. ज्यानंतर अलेक्झांडरची चाल होती बिशप टेक्स G6 आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने हार मान्य केली. त्याचे कारण तुम्ही जर पाहिलं तर काळा राजा आता कुठेही जाऊ शकणार नाही. समजा अगदी तो काळ्या घरात जरी गेला तरी ही चूकच होईल. हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बघायला मिळेल. किंवा बिशप टेक्स G6 यानंतर दुसरी कुठलीही रॅन्डम चाल खेळून बघा, त्यानंतर तुम्हाला हेच व्हेरिएशन बघायला मिळेल की जिथे काळा राजा चेकमेट होतोय. किंवा अजूनही कुठलंही व्हेरिएशन तुम्ही ट्राय करून बघा, पण अशी कुठलीच चाल नाहीये जी आता काळ्या राजाला H7 किंवा H7 किंवा H8 या घरांवरून येण्यापासून रोखू शकेल. अशी कुठलीच चाल नाहीये. म्हणजेच काळा राजा कुठेही घ्या, वजीर H7 किंवा H8 वर नक्की येणार. अगदी उंटा जरी घेतला, वजीर जरी घेतला, हत्ती जरी हलवला तरी ही चेकमेट निश्चित आहे. म्हणजेच एक व्हेरिएशन म्हणून दाखवतो, हे तुमच्या लक्षात येईल. तर एकंदरीतच बिशप टेक्स G6 या चालीनंतर कुठलीही चाल जरी खेळली असती तरीही काळा खेळाडू चेकमेट होणं हे काळा खेळाडू चेकमेट होणारच हे नक्की होतं. म्हणून त्याने आपली हार मान्य केली आणि अलेक्झांडरने हा डाव जिंकलेला आहे. या पूर्ण डावामध्ये सर्वाधिक गाजलेली चाल म्हणजे रूक F6 ज्याला म्हणतात आलेखाइन ब्लॉक, जो F7 या घरावरचा प्यादा पुढे येऊ देत नाही आणि काळा राजा एका कोपऱ्यामध्ये अडकवून ठेवतो. तुम्ही जर पाहिलं तर नाईट F8 यानंतर तुम्ही जर पाहिलं तर काळ्या राजावर डायरेक्ट अटॅकिंग चान्सेस नव्हते आणि समजा कुठल्या रॅन्डम चाल खेळल्या असत्या, जसे की लेट्स से आता मी एक रॅन्डम चाल म्हणून A4 ही चाल खेळतो, पण त्या परिस्थितीमध्ये असंही होऊ शकतं की आत्ता लगेचच नाही पण नंतर काही चालीनंतर काळा राजा जो आहे तो
F6 हे प्यादा पुढे घेऊ शकतो आणि स्वतःच्या राजासाठी एक सेफ स्क्वेअर ओपन करू शकतो, जिथून तो मागे पळून जाईल आणि सेफ होईल. पण अलेक्झांडरने ते होऊ दिलं नाही. अर्थात या गेममध्ये आता इथे G5 प्यादा आहे, त्यामुळे F6 चाल कितपत यशस्वी होईल हे सांगणं थोडं अवघड आहे. पण एक रॅन्डम चाल म्हणून मी तुम्हाला दाखवली की अशा परिस्थितीमध्ये राजा दुसरीकडे पळून जाण्याची शक्यता जास्त असते. पण ते होऊ नये म्हणूनच अलेक्झांडरने रूक F6 ही चाल खेळली, जिथे त्याने F7 प्यादा ब्लॉक करून टाकलं आणि ज्यानंतर काळा राजा पूर्णपणे एका कोपऱ्यामध्ये अडकला होता. तर या अशा परिस्थितीमध्ये खरं तर काळा खेळाडू बाकीचे काही चाली ट्राय करू शकला असता, पण त्याने नाईट G6 ही चाल खेळली, जी थोडीशी सरप्राइझिंग आहे. पण एकंदरीतच त्याची परिस्थिती इतकी अवघड झाली होती की त्याला हे माहिती होतं की ही चाल जर खेळली नसती तर रूक F6 नंतर समजा कुठली रॅन्डम चाल खेळली तर एक रॅन्डम चाल म्हणून G6 ही चाल जास्त इम्पॉर्टंट होती किंवा खेळू शकला असता. पण त्यानंतरही त्याला भीती वाटत होती की एकतर घोडा चेक देऊ शकतो, हे असं व्हेरिएशन येऊ शकतं, किंवा G6 चाल खेळल्याऐवजी नाईट G6 ऐवजी दुसरी कुठली चाल खेळली, रूक F6 नंतर एखादा समजा उंट वगैरे मागे घेतला तरीही आता अशी परिस्थिती येऊ शकते की पुन्हा घोडा चेक देऊ शकतो. अगदी प्यादाने घोडा जरी मारला तरीही हे असं व्हेरिएशन बघायला मिळेल, जिथे उंट आता चेक देऊ शकतो. त्याचप्रमाणे काळा उंट देखील ऍक्टिव्हेट होऊ शकतो. हत्ती जो आहे, हत्ती देखील राजाला चेक देऊ शकतो. एकंदरीत दिसायला ही परिस्थिती खूप भयानक दिसते. लगेचच चेकमेट खरंच आता कुठेही नाहीये, पण हे असं काहीतरी व्हेरिएशन तुम्हाला बघायला मिळू शकलं असतं. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल. तर जरूर शेअर करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.